महिन्याचा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला जो लाभ आहे डीबीटी आहे ते 26 जानेवारीच्या आत त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते सुद्धा अर्थ विभागाकडून आम्हाला महिला व बाल विकास विभागाला प्राप्त झालेला आहे। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा जो जानेवारी महिन्याचा लाभ आहे हा साधारणपणे 26 जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात होईल आणि 3 ते 4 दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल। मला आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना आज जानेवारी महिन्याच्या संदर्भातले अनेक माध्यमांकडून सुद्धा विचारलं जात होतं आणि बऱ्याचशा लाभार्थ्यांकडून सुद्धा साधारणपणे तो प्रश्न उपस्थित केला जात होता। त्यामुळे दर महिन्याला आपण महिना संपायच्या आत तो लाभ त्यांच्या अकाउंटला देत असतो। त्यामुळे या महिन्यामध्ये सुद्धा तो लाभ जो आहे तो 26 जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार आम्ही करत आहोत। कारण आपण या संदर्भामध्ये आम्ही नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी महत्वाची आणि आता आनंदाची बातमी आहे बघा। पहिल्या टप्प्याला आता सुरुवात झालेली आहे। 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार। स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी मोठी घोषणा केलेली आहे। 26 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येणार आहेत बघा। 26 तारखेपर्यंत पैसे येणार आहेत। त्याच्या अगोदर वितरणाला सुरुवात होणार आहे। सलग आता हे 3 ते 4 दिवस वाटप सुरू राहणार आहे, परंतु आता जर बघितलं तर आजपासून वाटप सुरू राहणार आहे। आज शुक्रवार, उद्या शनिवार आणि सोमवारपासून परत चालू होणार आहे। तर सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार असं पुढचे सुद्धा 4 दिवस कंटिन्युअस हे वाटप सुरू राहणार आहे। स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी आता इथं मोठी घोषणा केलेली आपण बघितलेली आहे। जानेवारीचा हप्ता त्यांनी तारीख डिक्लेअर केलेली आहे। आजपासून पुढे 26 तारखेपर्यंत या लाडकी बहीण योजनेचा जो काही 7वा हप्ता आहे जानेवारीचा तो सुद्धा वितरित केलेला आहे। त्यांनी पूर्ण माहिती सांगितली आहे, परंतु आपण पूर्ण व्हिडिओ टाकू शकत नाही, त्यामुळे मी त्यांनी जी माहिती दिली ती व्यवस्थित सांगतोय बघा। मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल मोठा निर्णय झालेला आहे, कारण लाडक्या बहिणी आता या हप्त्याची वाट बघत आहेत। सरसकट पैसे मिळणार का, कोणत्या जिल्ह्यात सर्वप्रथम वाटप होणार, कोणत्या बँकेला प्राधान्य दिलं झालेलं आहे आणि जानेवारीचा हप्ता किती मिळणार, 2100 की 1500 का डायरेक्ट 2 महिन्याचे हप्ते मिळणार, ह्याचं सुद्धा यांनी आता स्पष्टीकरण इथं दिलेलं आहे। यासोबतच सरकारकडून आता लाडक्या बहिणींना बघा एकदम 3 नवीन सूचना सुद्धा आलेल्या आहेत। काय नवीन सूचना असणार आहेत त्या सुद्धा आपण तुम्हाला सांगतोय, ज्या आदिती तटकरे मॅडम यांनीच लाडक्या बहिणींसाठी दिलेल्या आहेत, ज्या खूप महत्वाच्या आहेत। कारण जर तुम्हाला 7वा हप्ता पाहिजे असेल जानेवारीचा आणि राहिलेले उरलेले सुद्धा जे हप्ते पाहिजे असतील तर त्यासाठी खूप महत्वाच्या सूचना आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेल्या आहेत बघा। व्हिडिओ आपण सुरू करत आहोत, परंतु जर व्हिडिओवरती तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा। अशाच महत्वाच्या अपडेटसाठी चॅनलवरती सगळ्यात अगोदर आपण माहिती दिलेली आहे। जानेवारी हप्त्याची सगळ्यात अगोदर न्यूज फक्त आपल्या चॅनलवरती आहे, कुठेही दुसरीकडे तुम्हाला मिळणार नाही। त्यामुळे अशा महत्वाच्या छोट्यातल्या छोटी मोठ्यातली मोठी अपडेट ही आपल्या चॅनलमध्ये असते, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा। यासोबतच सरकारने लाडक्या बहिणींसाठी नवीन 3 योजना आणलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत। एकामध्ये लाखो रुपयांमध्ये पैसे मिळणार तर एकामध्ये काही हजारां रुपयांमध्ये, आणि आपल्याकडून सुद्धा लाडक्या बहिणींना काही महत्वाचे गिफ्ट सुद्धा येत असणार आहेत बघा। आता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत, व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे। कोणाला पैसे मिळणार, कधी मिळणार, काय मिळणार, सगळी डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कोणत्या जिल्ह्यापासून सुरुवात झालेली आहे, कोणत्या लाडक्या बहिणी याच्यामध्ये पात्र आहेत आणि अजून किती लाडक्या बहिणींची अर्ज पडताळणी होणार आहे याचं सुद्धा स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी एक सूचना, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा, कारण भरपूर लाडक्या बहिणी जानेवारीच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होत्या। आता त्यांना शेवटी आता सांगून टाका, तारीख डिक्लेअर केलेली आहे। 26 तारखेपर्यंत पैसे येणार आहेत। 8 दिवस हे वाटप सुरू राहणार आहे, परंतु कोणत्या लाडक्या बहिणीला आता हे बघूयात बघा। आता सगळ्यात महत्वाचं आधी आपण बघूया की काय सरकारकडून एक पहिलं गिफ्ट आहे बघा। सरकारकडून आता 20 लाख घरे, महाराष्ट्राकडून 20 लाख घरे मंजूर झालेले आहेत। त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना, ज्या 20 लाख लाडक्या बहिणी आहेत अशा लाडक्या बहिणींना इथं घरे मंजूर झालेले आहेत आणि ही सगळ्यात मोठी बाब आहे, कारण सरकारकडून हे मोठं गिफ्ट आता लाडक्या बहिणींना देण्यात आलेलं आहे। जर तुम्हाला सुद्धा हे घर पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायचं आहे मी तुम्हाला डिटेल माहिती सांगतोय बघा, थोडक्यात एकदम। हा आहे त्याचा जीआर मध्ये तुम्ही बघू शकताय, पूर्ण जीआर आहे आणि याच्यामध्ये अर्ज कुठे करायचा आहे तर अर्ज ग्रामपंचायत आणि पंचायत समितीमध्ये करायचा आहे आणि याचं अनुदान बघू शकताय तुम्ही 1,30,000 रुपये हे अनुदान देण्यात येत आहे। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींना आपलं स्वतःचं घर बनवायचं आहे त्यांना 1,30,000 रुपये या एवढ्या अनुदान त्यांना आता मिळणार आहे। यासोबतच
लाडक्या बहिणींना आता जानेवारीचा हप्ता सुद्धा हे वितरण सुरू झालेलं आहे। त्यामुळे लवकर तुमच्या खात्यावरती 7,500चा पहिल्यांदा मेसेज येणार आहे, त्यानंतर तुम्हाला 1,500 रुपयाचा मेसेज हा येणार आहे। लक्षात घ्या, लाडक्या बहिणीसाठी खूप महत्वाची बातमी, आज पहिल्या टप्प्याचं वितरण हे होणार। फायनली आता त्याला मुहूर्त लागलेला आहे आणि मुहूर्त वेळ झालेली आहे। आता बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पहिल्या टप्प्याचं वितरण हे होणार आहे। याच्यामध्ये 35 लाख लाडक्या बहिणी या पात्र झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। 35 लाख लाडक्या बहिणींना आज वाटप होणार आहे, परंतु त्या 35 लाख लाडक्या बहिणींमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे मी तुम्हाला सांगणार आहे। आणि आदिती तटकरे मॅडमने ज्या 3 महत्वाच्या सूचना केलेल्या आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे, त्या सुद्धा कोणत्या त्या सुद्धा आपण बघूयात। चला बघा, आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलं आहे की आम्ही आता इथं वाटप करणार आहोत आणि हे वाटप जे असणार आहे ते सरसकट वाटप असणार आहे का, हेही त्यांनी सांगितलेलं आहे। बघा, त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला जेवढ्या तक्रारी येत आहेत, आता काही तक्रारी अजून येत आहेत, त्यामुळे जवळपास त्याच्यामध्ये 10 लाख तक्रारी वाढलेल्या आहेत, तर 60 ते 70 लाख हा तक्रारींचा एक आकडा आहे। तर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही अंदाजे असं ठरवलेच आहे की 2.5 कोटीपर्यंत म्हणजे 2.50 कोटी एवढ्या लाभार्थी तर ह्या महाराष्ट्रात असणारच आहेत, कारण त्यांनी तसं नियोजन आखलं होतं आणि तेवढ्याच पात्र होते असं त्यांनी स्वतः म्हणलेलं आहे। तर त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या काही 2.5 लाख लाडक्या बहिणी हे आमचं टार्गेट तर आहेत, परंतु आता ज्या 60 लाख लाडक्या बहिणी आहेत त्यांनी अर्ज पडताळणीसाठी जे तक्रार आलेले आहेत त्यांचे अर्ज पडताळणी करून मग त्यांना लिस्टमध्ये ऍड केलं जाणार आहे। त्यामुळे सध्या तरी 2 कोटी लाडक्या बहिणी आपल्याकडे आहेत, तर त्या 2 कोटी लाडक्या बहिणींना वितरण हे चालू झालं पाहिजे। त्यासाठी आता सगळ्यांनी शिक्कामोर्तब केलेला आहे, तुम्ही आताच बघितलेलं आहे माहिती, सगळ्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सही झालेली आहे, चेकवरती सही झालेली आहे आणि आपली बातमी कधीच खोटी नसते। तुम्ही व्हिडिओ सुद्धा आता बघितलाय, आदिती तटकरे मॅडम काय म्हणाले आहेत त्यामुळे चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा। बघा, सगळ्यात महत्वाची अपडेट आता कोणत्या महिलांना येणार, ज्यांची अर्ज पडताळणी चालू नाही सध्या तरी त्या सर्व लाडक्या बहिणींना आता वाटप होणार आहे, सरसकट वाटप होणार आहे। पण ज्यांचे अर्ज पडताळणीमध्ये अर्ज गेलेला आहे त्यांना थोडा वेळ पाहावा लागणार आहे, त्यांना उशिरा म्हणजे शेवटच्या 26 तारखेपर्यंत तुम्हाला हप्ता मिळेल किंवा 26, 27, 28 असं सुद्धा तुम्हाला 26 ते 30 या दरम्यान ज्यांचा अर्ज पडताळणी चालू आहे त्या लाडक्या बहिणींना पैसे मिळण्याची शक्यता तिथं आहे। आता कोणत्या जिल्ह्यापासून सुरुवात करणार आहे तर बघा, सर्वात जर बघितलं तर आपण रायगड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, रत्नागिरी, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, धुळे, अमरावती, जालना, बीड, लातूर अशा महत्वाच्या जिल्ह्यांमध्ये वाटप हे सुरू झालेलं आहे। आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जर बघितलं तर आजपासूनच हे पैसे जमा होणार आहेत आणि हे फिक्स झालेलं आहे। आपल्याला कालच ह्याची माहिती मिळाली होती, परंतु काही लोक असतात ना जे व्हिडिओ बघून पण म्हणतात ही खोटी माहिती आहे, पण खोटी माहिती आपण देतच नाही, कारण लाडकी बहिणींचा आपण सखोल अभ्यास करून मगच न्यूज देत असतो। त्यामुळे महत्वाच्या आणि कामाच्या आणि अत्यंत खऱ्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे ठरलेलं आहे की आता वाटप सुरू झालेलं आहे। आता कोणत्या बँकेत येणार तर बघा, SBI सारख्या मोठ्या बँकेत येणार आहे। SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया अशा महत्वाच्या आणि काही निवडकच बँकेमध्ये पैसे येणार आहेत सध्या आज, आणि पोस्टात सुद्धा पैसे येणार आहेत। आता तुमची बँक कोणती आणि तुमचा जिल्हा कोणता हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, आम्ही तुम्हाला सांगू की तुम्हाला आज पैसे येणार आहेत की नाही। आणि सगळ्यात महत्वाचं बघा, आपल्या चॅनलकडून सुद्धा काही महत्वाची गिफ्ट आपण पुन्हा एकदा घेऊन येत आहोत। साडे व्यतिरिक्त आपण नवीन काही गिफ्ट घेऊन येणार आहोत, परंतु तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण बघत असाल तुम्हाला काय करायचं बघा, जर तुम्हाला सुद्धा नवीन गिफ्ट पाहिजे असतील तर व्हिडिओ पूर्ण बघा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओवरती चांगली कमेंट करा, तरच तुम्हाला इथून पुढचे आपण एक नवीन प्रकारचं गिफ्ट आता आणणार आहोत, ज्याच्यामध्ये भरपूर साडी सोडून दुसरं गिफ्ट असणार आहे, लवकरच तुमच्यापर्यंत येणार आहे। तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत असाल, व्हिडिओ लाईक करत असाल, व्हिडिओ शेअर करत असाल तर तुम्हाला हे 100% मिळेल। आणि आता आदिती तटकरे मॅडम यांनी जो काही निर्णय घेतलेला आहे तो निर्णय सर्व राज्यामध्ये पसरवा, व्हिडिओ व्हायरल करा, सर्व लाडक्या बहिणींना पसरवा, सर्व लाडक्या बहिणींना शेअर करा, कारण त्यांची प्रतीक्षा अखेर ही संपलेली आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, काही प्रश्न असतील तर नक्की विचारा, तोपर्यंत जय महाराष्ट्र।